यहाँ पे देना होगा, अपना बेस्ट देना होगा। अगली गेंद अनुज की। जी हाँ, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे मिड ऑफ की दिशा में खेला। गग्गा वहां पे मौजूद, हालांकि उनका नाम गणेश गिरी, मगर गग्गा नाम से सुपरिचित है। बहुत ही लंबा एक्सपीरियंस उनके पास है। सुधागढ़ पाली के मैदान पर उन्होंने मेडन ओवर डाला था, वो आज भी मुझे याद है। जी हाँ, ये है खासियत दिगंबर हामने की, सीधे बल्ले से खेलना। और जैसे ही गेंद उनके सामने थी, उस गेंद को कट होने से पहले ही उन्होंने उठाकर खेला, उछाल कर खेला और लॉन्ग ऑफ के ऊपर से मार दिया 6 रनों के लिए। और इस छक्के के सहायता से रनों की संख्या 9 रन, बहुत ही शुभांक इसे माना जाता है। और राज साहब ठाकरे के लिए ये 9 का आंकड़ा बेहद जरूरी है। और इस बीच देखिए डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा रेखा के बाहर फिर से एक बार लाजवाब स्क्वायर कट खेलकर 4 रन बटोरे। इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 13 रन। 4 गेंदों में 13 रन जुटा लिए हैं। बहुत ही अच्छी शुरुआत, पॉजिटिव अप्रोच के साथ, सही सोच के साथ यहां पे बल्लेबाजी हो रही है। जी हां, फिर से एक बार ओवर पिच गेंद, उसे उछाल कर खेलने की कोशिश कर रहे थे, मगर हवा में लहराती हुई ये गेंद थी और इस वजह से गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था और गेंद मिड विकेट की दिशा में योगेश पेंडकर के हाथों में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदलकर 1 रन मुकम्मल कर लिया और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 14 रन। 14 का आंकड़ा हमें याद दिलाता है डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर की, मगर इस मर्तबा 14 का आंकड़ा कमलाकर दादले के लिए खतरा लाता हुआ कमलाकर दादले बैक टू द पैवेलियन। उछलती हुई विकेट कीपर सूरज के हाथों में, मगर अंपायर जी ने वाइड करार दिया। नॉन स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज विनोद वाटकरे। एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है, एक लंबे अरसे के साथ वो बल्लेबाजी करते हुए हम सभी ने देखा उनको। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी, ऑफ कटर गेंद, उसे लेट कट कर दिया। अंतिम क्षणों तक देखते रहे उस गेंद को और जब विकेट कीपर के हाथों में चली जाती तब अपने बल्ले का फेस खोला और उस गेंद को मात्र दिशा दी। क्रिकेट के परिभाषा में इसे लेट कट करते हैं और मोहम्मद अजहरुद्दीन उससे बहुत ही खूबसूरती के साथ खेला करते थे, बहुत ही लेट खेला करते थे। कभी कभी तो विकेट कीपर के ग्लोव्स भी उनके बल्ले से लगते थे। इस बीच 16 रन स्कोर कार्ड पर अरसलान ने अच्छी शुरुआत की है इस ओवर में। जी हाँ, पहली गेंद पर रिवर्स स्विच हिट खेलने की कोशिश की थी। अलग अलग तरह के नाम है इस स्ट्रोक को, कभी स्विच हिट कहा जाता है, कभी रिवर्स स्वीप कहा जाता है, कभी अल्टी पल्टी, कभी उल्टा पुल्टा। अब यहाँ पे गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था, इस वजह से बिंदी गेंद विनोद वाटकरे स्ट्राइक एंड पर। स्लोवर वन गेंद और देखिए पूरी तरीके से चक गए थे, अपने आप से नाराज, क्योंकि अगर 10 मरतबा इस तरह की अगर गेंद आती है तो वो 9 मरतबा सीमा रेखा के बाहर पहुंचाने की क्षमता है इस बल्लेबाज में। मगर यही होता है, बल्लेबाज को
गेंदबाज जब बल्लेबाज के दिमाग से खेलता है तो ये एक चित्र नजर आता है। जी हाँ, फिर से एक बार स्लो ओवर 1 गेंद थी, उस गेंद को हवा में लहराया था और उस गेंद को देखिए लॉन्ग लेग की दिशा में खेला जरूर, मगर एक रन के अलावा कुछ भी नहीं मिलेगा। विनोद वाडकरे जैसे बल्लेबाज को यहाँ पे खामोश रखा है। मात्र इस ओवर में 3 रन खर्च किए हैं 4 गेंदों में। वेरी वेल डन, शानदार गेंदबाजी। देखिए दिमाग के साथ गेंदबाजी अगर करेंगे तो क्या हो सकता है, उसका उत्तम वस्तुपाठ या उदाहरण एग्जाम्पल यहाँ पे सेट किया है अरसलान ने। जी हाँ, इस मरतबा शॉट ऑफ लेन गेंद हाफ ट्रैकर थी जरूर और उसे खेला, मगर कैच लपकने का प्रयास भी किया, गेंद हाथों से इसके पहले 89 रन उन्होंने आसानी के साथ मुकम्मल कर लिए और वो भी थर्ल जैसी एक जानी मानी टीम के सामने। जी हाँ, बहुत ही अच्छी गेंद, फिर से एक बार यहाँ पे लहराती हुई गेंद थी, थोड़ी सी हवा दी थी, थोड़ी सी फ्लाइट दी थी और गेंद शायद, हालांकि कहा जाता है कि गेंद ये टेनिस की हवा में स्विंग नहीं होती, मगर देखिए यहाँ पे शायद हवा में स्विंग हुई थी गेंद और इस वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी। अगली गेंद फिर से एक बार फुल टॉस गेंद, क्या इसका फायदा उठाया है? गेंद हवा में तो है, जी हाँ, उसे गैदर करने की, उसे कैच करने का प्रयास देखिए क्या लाजवाब था। जुनून और जज्बा यहाँ पे साफ नजर आ रहा है, मगर गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन। तीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर प्रगति पर, 2 गेंदें अब तक डाली जा चुकी है, 4 गेंदें अभी भी आना बाकी। दिगंबर हाम ने फिर से एक बार, जी हाँ, इस मरतबा ऊंचाई ज्यादा और लंबाई कम और यहाँ पे जीवन दान। देखिए इसलिए दोस्तों कहा जाता है, योगेश पेंटर ने यहाँ पे, ओहो, यहाँ पे देखिए फिर से एक बार विनोद वाडकरे को भी जीवन दान। आज नवगांव टीम के पक्ष में ऊपर वाले का साथ है और तकदीर उनके पक्ष में यहाँ पे नजर आ रही है, क्योंकि 2 खिलाड़ियों को एक ही गेंद पर जीवन दान। हालांकि ये असंभव माना जाता है, मगर देखिए हमारे सामने सर्वश्रेष्ठ उदाहरण। और दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि सड़क कितनी भी साफ हो, धूल तो हो ही जाती है, और खिलाड़ी कितना भी अच्छा हो, भूल तो हो ही जाती है। यहाँ पे भूल हो चुकी है योगेश पेंकर से। स्लो ओवर 1 गेंद और इस मर्तबा पर रखा और बहुत ही लेट खेला उस गेंद को, अंतिम क्षणों तक देखते रहे और उस गेंद को सीमा रेखा के पार पहुंचा दिया 6 रनों के लिए। इस छक्के की सहायता से रनों की संख्या 38 रन। 4 गेंदें डाली जा चुकी है, 2 गेंदें अभी भी आना बाकी। योगेश का ये ओवर खासा महंगा साबित होता हुआ।
39 रन, 39, जी हाँ 39 रन हो चुके हैं। जी हाँ, आउटसाइड द ऑफ स्टंप। फिर से एक बार देखिए कंटक, क्योंकि जैसे ही छक्का लगा वैसे गेंद वाइड के रूप में और एक रन यहाँ पे मिलेगा। ये अक्सर मुझे नजारा देखने को मिलता है, मैंने नोट किया इस गेंद को, इस चीज को। जी हाँ, खड़े खड़े उस गेंद को खेल दिया है, मगर ताकत से लबालब भरे हुए विनोद वाडकर के इस स्ट्रोक को बहुत ही बढ़िया तरीके से टैप किया था और अपने टीम के लिए 4 रन यहाँ पे बचाए हैं। बहुत ही बढ़िया ये फील्डिंग का प्रदर्शन वहां के फील्डर द्वारा। अनुज लाजवाब फील्डिंग, इसके पहले शानदार गेंदबाजी, हर तरह की यहाँ पे मदद करते हुए अपने टीम के लिए योगदान देते हुए। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मगर इस मरतबा गैप को ढूंढ निकाला है, कोई भी फील्डर मौजूद नहीं है। स्क्वायर लेग की दिशा में गेंद दंदनाती हुई गोली की रफ्तार से की समाप्ति हो चुकी है और रनों की संख्या 46 रन, 46 रन हो चुके हैं। इस ओवर में योगेश पेनकर ने खर्च किए हैं 22 रन, यानी 3 ओवर में सबसे महंगे और सबसे खर्चीले गेंदबाज रहे हैं योगेश। पहले ओवर में 14 रन, दूसरे ओवर में 10 रन। अरसलान ने बहुत ही दिमाग के साथ गेंदबाजी की थी और बल्लेबाज के दिमाग से खेला था और इसी वजह से किफायती और कंजूस गेंदबाजी हमें देखने को मिली। मगर तीसरे ओवर में 22 रन आने के बाद अब यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम दर्शक दीर्घा में जो बैठी है, उन्होंने थोड़ी सी राहत की सांस यहाँ पे जरूर ली होगी। 46 रन हो चुके हैं और अब अंतिम ओवर में कितने रन आएंगे इसके ऊपर निर्भर होगा इस मैच का रिजल्ट, क्योंकि अंतिम ओवर में अगर 20-22 रन और आते हैं तो जरूर यहाँ पे एक 68 या 65 रन हमें देखने को मिलेंगे और 4 ओवर में अगर 65 रन के ऊपर रन होते हैं तो जरूर एक शानदार मैच हमें देखने को मिलेगा। इस बीच नए गेंदबाज दिलीप ठाकुर अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। फील्ड किस तरह से सजाई गई है, डीप स्क्वायर लेग मौजूद, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, डीप कवर और डीप पॉइंट। हाफ ट्रैकर गेंद थी, मगर यहाँ पे रन लेने की जल्दबाजी कर गए और इसी के साथ दिगंबर हामने इनफॉर्म बल्लेबाज मैदान से बाहर। हालांकि दिगंबर हामने ने विनोद वाडकर के लिए अपने विकेट को सैक्रिफाइस किया है, इस बात को नोट करें। कर कर मैदान से बाहर आते हुए, मगर दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता, मेहनत करने से मुश्किल हो जाती है आसान, क्योंकि हर काम को नसीब के ऊपर टाला नहीं जाता। जी हाँ, ये देखिए क्यों दिगंबर हामने ने अपने विकेट को त्याग दिया था और तकदीर का जो साथ मिला था उस तकदीर पर हम निर्भर नहीं है, हम अपने बल्लेबाजी और अपने दमखम कर निर्भर है, ये बताते हुए विनोद वाडकर। छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 52 रन। 52 का आंकड़ा फिर से एक बार मोइन अली की याद यहां पे आती हुई और उसी के साथ विराट कोहली जिन्होंने शतक लगाया था 52 गेंदों में भारतीय टीम के जरिए से विराट कोहली ने, और उसी के साथ इंग्लैंड के सामने आहा शानदार स्क्वायर कट। फिर से एक बार गेंद ट्रैवल हो रही है स्वीपर कवर की दिशा में, गेंद धीरे धीरे वहां पे रुक गई और इस बीच दोनों भी बल्लेबाजों के पास 2 ही रन लेने का मौका। तीसरा रन यहां पे लेना जरूरी है, इस तरह से कुछ दर्शक दीर्घा से मैसेज देते हुए 2 रन और 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा 54 रन, 54 रन ऑन स्कोर कार्ड। अंतिम ओवर जारी है, अंतिम ओवर की 3 गेंदें अभी भी आना बाकी।
दिलीप ठाकुर ओवर पिच गेंद और ओवर पिच गेंद यानी जन्मदिन का तोहफा सीधे बल्ले से बहुत ही बढ़िया तरीके से तीर की तरह उसे सीधा खेला बॉलर के ऊपर से 6 रनों के लिए। और इस छक्के के सहायता से रनों की संख्या 60 रन, जैसे मैंने कहा था कि 65-68 रन यहां पे देखने को मिल सकते हैं। ये लीजिए सोने पे सुहागा, एक के ऊपर एक फ्री 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 और एक छक्का। दोस्तों मैंने अक्सर कहा है विनोद वाडकर उनका नाम है, वाट यानी रास्ता, और रास्ता बनाने का काम यानी और अपने टीम के लिए रास्ता बनाते हैं और सामने वाले टीम की वाट लगाते हैं। उनके नाम में ही वाडकर है। और देखिए उनके लिए जो विकेट त्यागा था पूरी तरीके से यहां पे वसूल करते हुए, सूद समेत वसूल करते हुए 3 छक्के इस ओवर में अब तक लगा चुके हैं। ये लीजिए और एक, नो डाउट, क्योंकि यह सही टाइमिंग और लाजवाब ताकत और इसका बेजोड़ मिसाल और तालमेल देखने को मिला विनोद वाडकर के बल्लेबाजी में। बैक टू बैक 3 छक्के और रनों की संख्या हमारे गुणलेखक जी कहते हुए 72 रन, 72 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 73 रनों की जरूरत। 11 गेंदों का सामना किया है और 39 रन अपने टीम के लिए जोड़े विनोद वाडकर ने। हालांकि पहली 3 गेंदों में कंटक मात्र 1 रन था विनोद वाडकर के खाते में। यह है जबरदस्त बल्लेबाजी। चलिए मैदान, जब तक मैदान पर मैच शुरू होता है तब तक हम चलते हैं हमारे वेदांत कंटक के पास और उसी के साथ हमारे डीजे मास्टर के पास। सागर भरलाई ग वारा काय सुटलाई ग, सागर भरलाई ग वारा काय सुटलाई ग। आई माझी दर्यानं बसली नाव ग, आई एक बिरा किनारी लाव ग, आई माझी दर्यानं बसली नाव ग, आई एक बिरा किनारी लाव ग, आई माझी दर्यानं बसली नाव ग, आई एक बिरा किनारी लाव ग, माझी दर्यानं बसली नाव ग, आई एक बिरा किनारी लाव ग। असतील 24. म्हणजे जर पाहायचं झालं मित्रांनो तर पुन्हा एकदा तेच आहे महाड संघासमोर जे मागच्या सामन्यामध्ये होतं। गोलंदाजीत चांगलं काम नाही, परंतु फलंदाजीत मात्र आता चांगलं काम पुन्हा एकदा करावं लागेल। परिंदों की तरह सोचोगे तो घोंसले में ही रहोगे, अरे सोचो तो जरा शहनशाहों की तरह तभी तो ताज बना पाओगे। या ठिकाणी योगेश पेनकरनं मागच्या सामन्यात नक्कीच जर पाहिलं तर शहनशाह प्रमाणे विचार केला आणि नक्कीच आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता बलाढ्य थळ संघासमोर। या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 72 धावा धावफलकावर आल्या, त्या म्हणजेच
स्वराज 11 नवगाव संघाकडून आणि या सामन्यामध्ये दिगंबर हमने यानं निश्चितच 28 धावांची खेळी केली आणि सोबतच विनोद वाटकरे यांनी जर पाहिलं तर नॉट आउट 39 धावांची खेळी केली. अशी अप्रतिम खेळी नक्कीच जर पाहिलं तर आपल्या संघाला निश्चितच एक संजीवनी देऊन गेलेली आहे. दोघांनीही पाहिलं तर वैयक्तिक प्रत्येकी 10-10 चेंडू फेस केले आणि अप्रतिम फटकेबाजीचं प्रदर्शन केलं. तेच प्रदर्शन या ठिकाणी आता मात्र योगेश पेंडकरला करणं गरजेचं आहे. नक्कीच मित्रांनो, जर पाहायचं झालं तर नवगाव संघ देखील नावाजलेला संघ आहे, महाड संघ देखील नावाजलेला संघ आहे आणि निश्चितच गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज सज्ज होईल, तो म्हणजेच सुजय पावसे. एक आक्रमक, अनुभवी आणि एक आयकॉनिक गोलंदाज या मैदानावर सज्ज होतो योगेश पेंडकर समोर. पहिला चेंडू घेऊन सुजय पावशे टू योगेश पेंडकर. जिंकण्यासाठी 73 धावांचं लक्ष्य. येणारे चेंडू असतील 24. म्हणजे पाहायचं झालं मित्रांनो तर नक्कीच मोठं आव्हान असेल, परंतु योगेश पेंडकरची मागच्या सामन्यातली जर फलंदाजी पाहिली तर नक्कीच कोणतंही आव्हान मोठं किंवा कोणतंही आव्हान छोटं हे या ठिकाणी काहीच फरक देत नाही आहे. पहिला चेंडू घेऊन सुजय पावशे गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिल्याच चेंडूला नक्कीच जर पाहिलं तर योगेश पेंडकरचा विकेट मिळवलाय डीजे मास्टर. डीजे आता विमलचं गाणं होऊन जाऊ द्या. नक्कीच पहिल्याच चेंडूवर योगेश पेंडकरला बाद करण्यात यश आलंय. जिंकण्यासाठी प्रति षटक 18.25 ची सरासरी पाहिजे असताना मागच्या सामन्यातील हिरो जर यावेळी पहिल्याच चेंडूवर डक आउट होत असेल तर नक्कीच आता मात्र इथून पुढचा रस्ता महाड संघ आपल्यासाठी कठीण ठरणार आहे. नवीन आलेला फलंदाज अर्सलान आहे. स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल अर्सलान, नॉन स्ट्राईक एंडवर असेल सूरज. परंतु निश्चितच सुजय पावसेनं आपण आयकॉनिक खेळाडू का आहोत हे दाखवून दिलंय. पुढचा चेंडू घेऊन सुजय पावसे सामना करेल अर्सलान. काय होणार पाहूया. राईट आर्म ओव्हर. यावेळी मात्र योगेश तो नहीं लेकिन अर्सलान अभी जिंदा है. पहिल्याच चेंडूवर स्क्वेअर लेग रिजनला वन बाउन्स, सीमा रेषा पार चौकार. पहिल्याच चेंडूवर अर्सलान दाखवून दिलंय की योगेश नसला म्हणून काय झालं, माझ्याकडे देखील पोटेन्शियल आहे. चेंडू आहे. नक्कीच मित्रांनो, इथं आपण पाहिलं अर्सलान बोल्ड झाला होता, परंतु कुठेतरी नशिबाची साथ. मित्रांनो, नो चेंडू आणि नशिबाची साथ जर तुम्हाला पाहिली असाल तुम्ही तर भारतीय महिला संघ जो वर्ल्ड कप मधून बाहेर पडला तेव्हा नो चेंडू आणि नशिबाची साथ. 2 चेंडू 3 धावांची गरज साऊथ आफ्रिकेला होती आणि त्यावेळी जर पाहिलं तर दीप्ती शर्मानं साऊथ आफ्रिकेचा विकेट खोलला होता आणि तशात जर पाहिलं तर नो चेंडू दिला आणि मग जर पाहिलं तर 2 चेंडू 2 धावांची गरज आली, सामना जिंकला. आता मात्र फ्री हिट आहे. पुढला चेंडू. फ्री हिटचा फायदा अर्सलान घेतलाय. चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ, सीमा रेषा पार. डीजे कोरोना लोकांनी औषधं शोधली, आम्ही गाणी काढली, अशी परिस्थिती आज कोरोनाची करून ठेवलेली आहे. या चेंडूवर चौकार आलाय. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या झाली 11.
3 चेंडू 11 धावा आणि 1 गडी बाद अशी परिस्थिती या ठिकाणी महाड संघाची आहे. पुढला चेंडू घेऊन सुजय पावसे सामना करेल तो म्हणजेच अरसलान. पाहूया काय होत आहे. सुजय तो अरसलान. पुढला चेंडू यावेळी योग्य टप्प्यावर टाकलेला चेंडू. नक्कीच पाहिलं तर कुठेतरी अरसलानच्या शरीराला चेंडू हिट झाला. या गर्मीमध्ये एप्रिल महिना आता सुरू होईल. नक्कीच जर पाहायचं झालं तर एप्रिल महिना सुरू होण्याच्या आधी सर्व कॉमर्सच्या स्टुडंटला आणि कॉमर्स क्षेत्रात जे लोक आहेत त्या सर्वांना उद्या आणि परवा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण का दादा उद्या 31 मार्च आणि उद्या जर पाहिलं तर फायनान्शियल इयरचा उद्या एंड होईल. तत्पूर्वी या ठिकाणी अरसलान थोडीशी दुखापत झालेली दिसते. या चेंडूवर जर पाहिलं तर अगदी वेगात चेंडू आला होता. नक्कीच निर्धाव चेंडूची फेक झाली. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 11 वर. सुजय पावसेची अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर जर योगेश पेणकर सारख्या बलाढ्य खेळाडूचा विकेट तुम्ही मिळवला असाल तर नक्कीच तुम्ही या सामन्यामध्ये जड आहात. तुमचं पारड जड आहे हेच दाखवून दिलंय. यावेळी देखील चांगला चेंडू. तेवढा चांगला फटका आलाय. तेवढा चांगला डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम बॅकिंग त्या चेंडूवर झाली आणि या चेंडूवर अवघी एकच धाव आली. मित्रांनो हा असतो क्रिकेट. एकदा कोणीतरी सांगितलं होतं नवगाव संघ एवढा यशस्वी का आहे तर मला त्यावेळी समजलं होतं. कोणतरी म्हणालं होतं की नवगाव हा संघ असा संघ आहे म्हणजे सगळेच संघ असे आहेत परंतु त्यातल्या त्यात नवगाव संघ असा संघ आहे ज्याचा प्रत्येक खेळाडू हा 100% देणारा आहे आणि म्हणूनच नवगाव संघ हा एवढा नावाजलेला संघ आहे. या ठिकाणी पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. नक्कीच सीमा रेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला परंतु चौकार जाऊ दिला नाही. या चेंडूवर देखील जर पाहिलं तर 2 धावा या धावून पूर्ण केल्या आणि 2 धावांच्या साह्यानं षटक संपल्याची घोषणा पंचांकडून आली. पहिल्या षटका अखेर जर पाहिलं तर 1 बाद 14 अशी धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजेच सिद्धी 11 महाड संघाची. आणि जर पाहिलं तर आता जिंकण्यासाठी नक्कीच 73 धावांचं लक्ष घेऊन उतरलेल्या महाड संघाला पहिल्या षटकात 14 धावा आल्यानंतर जर पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. म्हणजे जर पाहिलं तर प्रति षटक आता 19.67 ची जी सरासरी आहे ती सरासरी या ठिकाणी मेंटेन ठेवावी लागेल. सन्माननीय संतोषजी काते साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी विनंती करतो सन्माननीय सरोजी दिवेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण संतोषजी काते साहेब यांचा सत्कार करायचा आहे. ईश्वरदादा देखील या ठिकाणी हजर झालाय. तत्पूर्वी पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज जयेश. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू. तेवढं चांगलं यष्टीरक्षण पाहिलं ते म्हणजेच यष्टीरक्षक दिगंबर हामनेकडून. नक्कीच मित्रांनो या संघामध्ये भरपूर सिनियर खेळाडू आहेत. मग दिगंबर हामने असेल, कमलाकर दादले असेल, विनोद वाटकरे असेल, सुजय पावसे असेल, भरपूर यंगस्टार खेळाडू आहेत आणि नक्कीच या चेंडूला पाठवून दिलंय स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. षटकार डीजे. या चेंडूवर षटकार आलाय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 20. नक्कीच जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर आक्रमण केलं अरसलानने ते म्हणजेच जयेशवर. षटकार ठोकला. षटकाराच्या साह्यानं धावसंख्येने उडी मारली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 वर. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो म्हणजेच जयेश. सामना करेल अरसलान. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी दोन्ही बाजूने जर पाहिलं तर अरसलानने आपल्या संघाला आत्या या सामन्यामध्ये तारलंय. आणि पुढचा चेंडू घेऊन जयेश सज्ज असताना पुन्हा एकदा मोठा फटका त्याच अरसलानच्या बॅटमधून येईल. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषा पार. डीजे. ईश्वरदादा 115 रुपये लिटर म्हणजे सायकलीच काढाव्या लागतील.
आणि तेच गाणं या ठिकाणी डीजे मास्टरने वाजवलंय. जवळजवळ 115.63 पर लिटर पेट्रोल. म्हणजे जर आपण यासिन सरांची वॅगनर आहे, माझी देखील वॅगनर आहे, जर पाहिलं तर जी टाकी 2600 फुल व्हायची त्यासाठी आता 4000 रुपये लागायला लागलेले आहेत. म्हणजे यासिन सर आपली गाडी म्हणजे सीएनजी असेल, नाही पेट्रोलच आहे का? म्हणजे माणुसकी गेली संपावर आणि आजचे दिन काय ते जाऊन पहा पेट्रोल पंपावर, अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आणि निश्चितच मित्रांनो आता पेट्रोल पंपावर जाऊनच पाहायला लागतंय. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज, जयेश सामना करेल आसलान. नक्कीच अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी जयेशच्या आसलानच्या माध्यमातून. आणखी एक चांगला फटका आलाय. निश्चितच या चेंडूवर एक धाव धावून पूर्ण केली एका धावेच्या सहाय्यानं. धावसंख्या झाली ती म्हणजेच 27. डायलॉग सांगू का दादा? डायलॉग असा होता, माणुसकी गेली संपावर आणि आजचे दिन काय ते जाऊन पहा पेट्रोल पंपावर. 115.63 आजचे दिन. या चेंडूवर नक्कीच जर पाहिलं तर चांगला फटका आला. एक धाव आली एका धावेच्या साह्यानं. धावसंख्या झाली 27. आम्ही वाट पाहू कधीतरी पेट्रोल स्वस्त होईल, तोपर्यंत वाटच पाहू. धावसंख्येत कोणत्याही प्रकारची वृद्धी नाही, कोणत्याही प्रकारची वाढ नाही. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 27 वर. षटकामधील अंतिम चेंडू घेऊन जयेश पुन्हा एकदा सज्ज होईल. सामना करेल फलंदाज सूरज. यावेळी मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. टॉपेज घेऊन चेंडू गेला तो म्हणजेच शॉर्ट थर्ड मॅनच्या हातात. या चेंडूवर एक धाव आली एका धावेच्या साह्यानं. धावसंख्या झाली ती म्हणजेच 28 आणि दुसरं षटक संपलं. दुसऱ्या षटका अखेर 28 धावा या धावफलकावर आहेत. निश्चितच तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कोण येणार तोपर्यंत जर पाहिलं तर आपण जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 45 धावांची गरज असेल ती म्हणजेच सिद्धी 11 महाड संघाला. नक्कीच अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केलाय आणि तो नमुना या ठिकाणी कायम ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो अप्रतिम फटकेबाजीचा नमुना या ठिकाणी पेश केला होता नवगाव संघानं आणि तोच नमुना या ठिकाणी पेश करायचा होता महाड संघाला. तत्पूर्वी जर पाहिलं तर आजकाल जर पाहिलं तर पोरं देखील, पोरी तर आहेतच, पोरं देखील मोबाईलचे कॅमेरे घेऊन सेल्फी काढताना दिसत आहेत. तर त्यांच्यासाठी एवढंच म्हणेन किंवा म्हणता येईल की गरीबों के शहर में कच्चे आने लगे हैं, अमीरों की महफिल में बच्चे आने लगे हैं. गरीबों की शहर में कच्चे आने लगे हैं, अमीरों की महफिल में बच्चे आने लगे हैं. अरे इन लड़कों को लगता है कि इनकी खूबसूरती बढ़ गई है. मसला तो ये है कि कैमरे के फिल्टर अच्छे आने लगे हैं. डीजे मास्टर षटकार. अब सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. अब सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. आणि आता डीजे देखील फुल फॉर्म मध्ये आलाय. कडून गाणी ऐका. तत्पूर्वी गोलंदाज मंथन नाही का? कोण आहे? एक मिनिट. नवगाव संघ कोण आहे गोलंदाज? प्रतिनिधी कुठे आहे नवगावचा? सुजय का? सुजल. पहिल्या चेंडूवर सुजलवर आक्रमण केलंय. पहिल्या चेंडूवर धावसंख्या झाली 34. नवगाव संघ प्रतिनिधी पाठवा लगेच. पुढला चेंडू. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. झेल खाली. क्षेत्ररक्षक धावत येतोय. अप्रतिम झेल. डीजे फलंदाज रोहित. डीजे मास्टर विशाल काय गाणी वाजवताना दिसतोय. मित्रांनो जेव्हा आपण पाहतो पंच आणि समालोचक यांची ओढ लागणं गरजेचं असतं, परंतु जेव्हा डीजे आणि समालोचकाची ओढ लागते
तेव्हा एक वेगळं समालोचन ऐकायला मिळतं. फलंदाज आहे रोहित, स्ट्राईक एंडवर असेल तो म्हणजेच अरसलान. सुजलने मात्र पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवले. फलंदाज राहुल आहे का? रोहित शर्मा नाही तर KL राहुल आहे. असो, जो कोणी असेल तो असेल, परंतु इथून महाड संघाला तारणारा फलंदाज पाहिजे. कारण गोलंदाजीचा नमुना अप्रतिम पेश होतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुजल सज्ज होईल. सामना करेल अरसलान. इथे मात्र पहा 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 फसलाय. रनअप मध्ये गडबड झाली, रनअप मध्ये बिघाड झाला. पंचांनी चेंडूला मृत चेंडू घोषित केला. डेथ बॉलचा या ठिकाणी पंचांनी इशारा केला आणि या चेंडूला मात्र पुन्हा एकदा फेकावं लागेल, ते म्हणजेच गोलंदाज सुजलला. पुढला चेंडू घेऊन सुजल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल फलंदाज अरसलानला. पुन्हा एकदा तेच. या ठिकाणी काय होतंय नक्कीच जर पाहिलं तर अरसलान कुठल्या तरी डोळ्यांचा इशारा होतोय का? अरसलान काहीतरी होतंय, प्रॉब्लेम होतोय, परंतु नक्कीच आंखों में इशारा हो रहा है. गोलंदाजाला या ठिकाणी जालिम नजरेला सामोरं जावं लागतंय. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज सुजल पुन्हा एकदा सज्ज. यावेळी टॉपेज घेतली, नक्कीच दोनदा थांबला काय, परंतु तिसऱ्या चेंडूवर मात्र उडवला DJ मास्टर पुन्हा एकदा. तर गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर नवारसी मध्ये खानदेशी भाषेतलं हे गाणं आणि या गाण्यातून सर्व काही दाखवलं गेलंय. म्हणजे मॉडर्न जमान्यातली सून आणि मागच्या जमान्यातली सासू. आणि मग जेव्हा ती सून घरी येते तेव्हा जर पाहिलं तर नक्कीच सासूची लाज कशी काढायची हे सुनेला पद्धतशीर त्या ठिकाणी त्या गाण्यामध्ये दाखवलंय. आणि सासूची व्यथा मांडणारं, प्रत्येक महाराष्ट्रातल्या सासूची व्यथा मांडणारं हे गाणं या ठिकाणी DJ मास्टरने या ठिकाणी सादर केलंय. तर निश्चितच हॅट्रिकला संधी असेल ती म्हणजेच गोलंदाज सुजलला. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर नक्कीच अप्रतिम कमबॅक केलंय. नवीन आलेला फलंदाज आहे अफान. नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईक एंडवर असलेला फलंदाज असेल तो म्हणजेच राहुल. हॅट्रिकला संधी आहे सुजल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, जोरदार तेज तर्रार फेकलेला हा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 34 वर. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 34 वर. षटकामधील अंतिम 2 चेंडूंची फेक होणं बाकी आहे. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश झालेला आहे. पुढला चेंडू. यावेळी मात्र बघा टायमिंग, ताकद दोघांचाही मेळ आणि चेंडू गेला सीमा रेषा पार. DJ मास्टर सात चेंडू आणि 33 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी महाड संघाला. पुढला चेंडू घेऊन सुजल सज्ज होईल. धावसंख्या झाली 40. तिसरं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू. यावेळी मात्र जर पाहिलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूवर टायमिंग काही झालं नाही. चेंडू गेला सीमा रेषेच्या दिशेने. थर्ड मॅन रिजनला 4 धावांसाठी खणखणीत चौका. आणि 29 धावांची गरज. आणि दादा 6 चेंडू 29 धावांचा रेकॉर्ड मागच्या टुर्नामेंटला काय होता सर्वांना माहित आहे. नक्कीच खैरालेच्या दीपक गंभेनं 6 चेंडू 29 धावा पाहिजे असताना 33 धावा ठोकल्या होत्या. असो, गोलंदाजाचं नाव होते त्यांना माहित आहे, चांगला गोलंदाज होता. परंतु इथे मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू 29 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज परेश. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे आफान. गोलंदाजी मार्कवर परेश आहे. नक्कीच या ठिकाणी दीपक गंभेसारखी कामगिरी करावी लागेल ती म्हणजेच आफानला.
कारण आफांकडे ताकद आहे, आफांकडे पोटेन्शियल आहे, आफांकडे फटके मारण्याची क्षमता आहे. ही क्षमता या ठिकाणी सादर करावी लागेल, कारण सादरीकरणच तुमचं सर्व काही ठरवून जातं. पहिलाच चेंडू घेऊन परेश, पहिल्याच चेंडूवर नक्कीच आसमानी फटका, परंतु वन बाउन्स सीमा पार, चौकार. डी या चेंडूवर चौकार आलाय. धावसंख्येत 4 ने वाढ झाली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 48. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा परेश सज्ज होईल. सामना करेल फलंदाज आफन. यावेळी मात्र निश्चितच या चेंडूवर 1 धाव आलेली आहे. एका धावेच्या सहाय्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 49 धावा धावफलकावर. 4 चेंडू आणि आता मात्र जर पाहिलं दादा तर किती धावांची गरज आहे? 24. म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकणं गरजेचं. ताकद आहे. फलंदाज कोण आहे? फलंदाज राहुल कडे. 4 चेंडू 4 षटकार ठोकण्याची क्षमता आहे. नक्कीच इथे पाहिलं तर पंचांचा इशारा निर्धाव चेंडूचा, म्हणजे शिक्कामोर्तब झालाय. म्हणजे सामन्यामध्ये जर पाहिलं तर फक्त औपचारिकता बाकी ठेवलेली आहे. 3 चेंडू 24 धावा. 3ही चेंडूंवर जर पाहिलं तर 8 धावा एका चेंडूवर येणं क्रिकेटमध्ये तरी लीगल चेंडूवर शक्य नाही आहे. आणि त्यामुळे जर पाहिलं तर निश्चितच या सामन्यामध्ये पारड अगदी मजबूत केलंय ते म्हणजेच नवगाव संघानं. आणखी एक निर्धाव चेंडू, आणखी एक सुंदर चेंडू, आणखी एक अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 49 वर. 2 चेंडू बाकी आहेत. 24 धावांची गरज. पुढचा चेंडू परेश, पाहूया काय होतंय. हा चांगला फटका आलाय. निश्चितच जरी चेंडू आडला नाही आडला तरी काही फरक पडत नाही. फक्त 50 धावा पूर्ण होतील महाड संघाच्या. अंतिम चेंडू आहे. 1 चेंडू आणि 20 धावांची गरज. आता मात्र खरोखर या सामन्यामध्ये आपली पकड, आपला इरादा आणि आपलं नेतृत्व कायम ठेवलंय ते म्हणजेच नवगाव संघाने. एक संघ अलिबाग तालुक्यातील आहे, एक संघ महाड तालुक्यातील आहे आणि खेळतात मुरुड तालुक्यात. नक्कीच अगदी न्यूट्रल आहे सर्व काही. आणि असं असताना अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश केला तो म्हणजेच स्वराज 11 नवगाव संघाने. आणि या ठिकाणी बलाढ्य सिद्धी 11 महाड संघाला पराभूत केलं आणि या सामन्यामध्ये नक्कीच विजय प्रस्थापित करून या ठिकाणी A1 नांदगाव संघासमोर खेळण्यासाठी तयार आहेत ते म्हणजेच स्वराज 11 नवगाव संघ. क्वार्टर फायनलचा सामना लगेचच खेळवला जाईल. A1 नांदगाव विपक्ष स्वराज 11 नवगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. तत्पूर्वी या सामन्याचा सामनावीर ठरला विनोद वाटकरे. आणि यानंतर होणारा सामना असेल A1 नांदगाव विपक्ष स्वराज 11 नवगाव. मी विनंती करतो सन्मान्य ईश्वरदादा चाचे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण माफ करा ईश्वरदादा आपल्याला विनंती करतो आपण समालोचनासाठी यायचं आहे. आणि सन्मान्य दिनेशजी दिवेकर